आणि एकूणच ही लोकसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। याच संदर्भातल्या आणखीही 9 बातम्या आपण पाहूया। काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवरून तिढा, जागा वाटप होत नाही याचं कारण वंचित आघाडी नाही। संजय राऊत माध्यमांना खोटं ब्रीफिंग करतात, प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर आरोप। तर आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, यामध्ये खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही। मी काय खोटं बोललो हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट करावं। संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मोठा गँगवॉर सुरू, महाविकास आघाडीत एकमेकांवर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेली। मविया व्हेंटिलेटरवर, जागा वाटपाच्या तिढ्यावरून नितेश राणेंची टीका। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, पक्षातीलच काही लोकांकडून मला विरोध। बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांचा गंभीर आरोप। भाजपच्या बैठकीत चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माझी लोकसभा लढवण्याची इच्छा नाही, तिकीट मिळू नये यासाठी माझे प्रयत्न, इच्छा नसली तरी पक्षाचा आदेश हा अंतिम। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजप 150च्या पार जाऊ शकत नाही, भाजपच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं, त्यामुळे भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांना तिकीट। नाना पटोलेंचा दावा। उद्योगपतींना जंगल देण्याचा भाजपचा घाट, भाजप जंगल संपवत आहे, राहुल गांधींचे भाजपवर आरोप। तर आदिवासी देशाचे खरे मालक, नंदुरबारमधून आदिवासी बांधवांना घातली साथ। निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया।